चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोडे चौरसातील संख्या ओळखणे, क्लूनुसार कोणतीही संख्या कशी काढायची ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, तर चौरसामध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. इथे 5 आहे, 15, 3, 4, 20, 5, 8, 5 आणि प्रश्नचिन्ह. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्ह कुठे आहे ते अगोदर पाहायचा. लक्षात ठेवा, इथे आहे. त्यामुळे ह्या दोन संख्यांचा संबंध इथे आहे का तो अगोदर पहा. नसेल तर ह्या दोन शेवटच्या दोन संख्यांचा म्हणजे डावीकडील संख्या उजवीकडील संख्या यांचा संबंधमध्ये आहे का ते पहा, किंवा उभी बेरीज येते का ते पहा. या पद्धतीने क्लू लावत चला. आता पहा, या ठिकाणी जर बघितलं 5 आणि 3 8, 8 ची दुप्पट 16 वजा 1 15, 5 आणि 4 9, 9 ची दुप्पट 18 वजा 1 19 पाहिजे होतं, पण इथे 20 दिलेलं आहे. त्यानंतर पहा, यांचा गुणाकार करू आपण. काय येतो रे? 5 गुणिले 3, 5 त्रिक 15. त्याच पद्धतीने 4 गुणिले 5 करा, 4 गुणिले 5, 4 पंचे 20 आणि 8 गुणिले 5 करा, 8 गुणिले 5, 8 पंचे 40. तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल? मग 40 येईल. पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी 5 आणि 3 काही विद्यार्थी असे करतील. 5 अधिक 3 8, 8 ची दुप्पट 16 वजा 1 15, 4 आणि 5 9, 9 ची दुप्पट 18 वजा 1 19 आहे का? नाही, 20 आहे ना, त्यामुळे येणार नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी 8 आणि 5 13, 13 दोन्ही 26, 26 वजा 1 25 आहे का? नाही. त्यामुळे आपल्याला या पद्धतीने प्रश्न सोडवावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवले तर तुम्हाला हमखास या घटकावरती मार्क मिळून जाणार आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 पहा. आता हा प्रश्न सोडवायचा आहे. आता बरेचसेच विद्यार्थी यावरती विचार करतात. पहा, 6 अधिक 1 7 इथं आहे का? 5 आणि 2 7. आता इथे 4 का आलं मग? ठीक आहे, इथे 8 का आलं त्याचा विचार करतात आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ते पाहतात. मग याची उभी बेरीज येते का? पहा, 7 आणि 3 10 आणि 8 18. मग ह्याची पण 18 येते का? 5 आणि 2 7, 7 आणि 4 11. ठीक आहे, नाही येत. त्यामुळे हा तर क्लू लागत नाही. आडवी बेरीज येते का? पहा, 7 आणि 5 12, 12 अधिक 1 13. नाही, त्याचा काहीच नाही. 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. ठीक आहे, तसं पण क्लू काय लागत नाही. आता 6 मधून पहा, आता दुसरा कोणता क्लू लागतोय का? पहा, हां, दुसरा कोणता क्लू लागतोय? असा लागतोय का? पहा, या ठिकाणी यांची काय पट आहे का? इथं 5 मधून 2 गेल्यानंतर 3, 3 अधिक 1 4. मग 7 मधून 3 गेल्यानंतर किती? 4, 4 अधिक 5च पाहिजे होतं ना इथं, तर येत नाही. तर पहा, हा प्रश्न कसा आहे. जर तुम्हाला हा प्रश्न सोडवता आला नाही विद्यार्थी मित्रांनो, तर काय करायचं लक्षात ठेवा. हे ज्या संख्या आहेत ना, चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आणि त्यातला फरक बघायचा. पहिली मी संख्या मांडतो 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3. आलं लक्षात तुमच्या? आता इथे 4, त्यानंतर 5. समजलं तुम्हाला? ओळीनच क्रमवार संख्या. ठीक आहे. 5 नंतर 6, 6 नंतर किती? 7, 7 नंतर 8 आणि 8 नंतर राहिलेली कोणती संख्या रे? 9. ठीक आहे, म्हणजे इथं फरक 1 1चा आणि क्रमवार, त्यामुळे कोणता अंक पाहिजे? इथं 9 पाहिजे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. लक्षात ठेवा, जर प्रश्न तुम्हाला भरपूर क्लू लावले आणि तरीही सोडवता आलं नाही तर काय करायचं? संख्या चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आणि त्यातला फरक पाहायचा. ओके, समजला? चला जाऊयात पुढे. पहा प्रश्न क्रमांक 3. आता पहा, या ठिकाणी इथे 9 आहे, 36 इथे प्रश्नचिन्ह आहे. 9 आणि 36चा इथे संबंध आहे का? परंतु इथे जर पाहिलं आपण तर 2 आणि 4 इथे 5 आहे, 1 आणि 2 इथं 3 आहे. बरं, ठीक आहे, ओळीने दिलं असेल 1 2 3. इथं आहे का? 2 3 4 नाही. मग लक्षात ठेवा, ह्या दोन संख्यांचा संबंध इथं आहे का तो पहा. 1 अधिक 2 किती? 3, 3चा वर्ग 9, 2 अधिक 4 4, 2 अधिक 4 6, 6चा वर्ग 36 येतोय. मग आपण काय करायचं स्पष्टीकरणामध्ये? 1 अधिक 2 बरोबर 3 आणि 3चा वर्ग केल्यानंतर किती मिळते संख्या आपल्याला? 9. त्याच पद्धतीने 2 अधिक 4 बरोबर 6 आणि 6चा वर्ग करा 36 येईल. त्याच पद्धतीने 3 अधिक 5 बरोबर 8 आणि 8चा वर्गच आपल्याला करावा लागेल, तो किती? 64. इथे जसा क्लू लागला आहे तसाच इथे लागला पाहिजे. अन्यथा इथे जर क्लू लागला आणि इथे नाही लागला तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने विचार करून उत्तर काढायचं असतं. 64 आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने क्लू लावा. किंवा उभी बेरीज येते का? पहा, समान.
आडवी बेरीज येते का, पटीतील संख्या आहे का, किंवा मी तुम्हाला सांगितलं संख्या चढत्या क्रमाने मांडा आणि त्यातील फरक पहा. अशा पद्धतीने तुम्ही क्लू लावून वेगवेगळी उदाहरणे सोडवू शकता आणि यासाठी वर्ग घन सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. ओके, पाहूयात पुढचा प्रश्न. पहा, आता या ठिकाणी या पद्धतीची चौरस संख्या दिली आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही संख्या दिली तर कसा क्लू लावायचा. तर लक्षात ठेवा, या पद्धतीच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकच करायचं आहे. लक्षात ठेवा, त्याच्या विरुद्ध कोणती संख्या आहे का पाहायची. आता 6च्या विरुद्ध कोण आहे रे, 30 आहे आणि 6च्या पटीतीलच संख्या आहे. म्हणजे 6 गुणिले जर 5 केलं तर 6 पंचे किती, 30. त्याच पद्धतीने या ठिकाणी 7ने पण 5लाच गुणायचं. लक्षात ठेवा, मग 7 5 35 आहे का, 35 आहे की. 8ने पुन्हा 5ला गुणा, 8ने 5ला गुणलं 8 पंचे 40 आणि याच पद्धतीने हे सुद्धा उत्तर निघालं पाहिजे. 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 बरोबर 4 पंचे किती, 20. मग आता पहा, या ठिकाणी 30 उत्तर येते. पहा, 7 5 35, त्यानंतर 6 पंचे 30, 8 पंचे 40, म्हणजे इथं 20 उत्तर असायला पाहिजे. पर्यायामध्ये उत्तर नाही. ठीक आहे, म्हणजे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. त्यामुळे इथे 20 उत्तर यायला हवे. किती, 20 उत्तर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त या प्रकारची उदाहरणे सोडवणं गरजेचे आहेत. ओके, आणि परीक्षेमध्ये याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. त्यामुळे थोडंसं थांबायचं आणि एक क्लू लागला की दुसरा क्लू लागतो आणि त्या पद्धतीने पुढचा लावत जायचं. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता या ठिकाणी 5 7 4 याचा संबंध तुम्हाला इथे दिलेला आहे. पहा, 32. ठीक आहे, ही संख्या 32 आहे. कोणती संख्या इथं, इथे 32 आहे. लक्षात ठेवा, 32 इथे साईडला लिहितो मी. 32 किती आहे, 32 आहे संख्या. ठीक आहे, इथे 32 संख्या आहे. आता 5 7 4 याचा संबंध 32शी का आला. 3 2 1 यांचा संबंध 12शी का आला. 3 2 5 याचा संबंध कोणाशी. आता इथे जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर सुरुवातीला पहा, यांची जर बेरीज केली आपण, 5 अधिक 7, 5 अधिक 7 अधिक 4, तर यांची बेरीज किती येते, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16. मग 16 तर संख्या आहे काही नाही, परंतु 16ची काय आहे, मग दुप्पट आहे ना. 16ची दुप्पट 32. त्याच पद्धतीने इथे पहा, 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज करा. 3 2 5, 5 आणि 6, 6ची दुप्पट 12 आहे का, मग आहे, 12 आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने आता पुढचा प्रश्न सोडवा तुम्ही. 3 अधिक 2 अधिक 5, 3 2 5, 5 आणि 5 10 आणि 10ची दुप्पट बरोबर 20. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या पद्धतीने इथे उत्तर निघत आहे त्याच पद्धतीने इथे समोर उत्तर निघालं पाहिजे. इथे लक्षात, ज्या पद्धतीने इथे आपण क्लू लावलेला आहे त्याच पद्धतीने इथे आणि इथे उत्तर निघालं पाहिजे, तर आपलं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे, अन्यथा इथे निघालं परंतु इथे निघत नसेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करून अजून उत्तर काढायला लागेल. तर अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्न क्रमांक 6 पहा. 1 16 प्रश्नचिन्ह 25 4 36 64 9 49. तर आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. लक्षात ठेवा, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी पहा, अगोदरच बघितलं 16 आणि 1 17, इथे 17 घेऊन जमेल का. 25 आणि 4 मग 29 पाहिजे होतं, नाही तसं जमत. ठीक आहे, तर फक्त अंकांची बेरीज 6 आणि 1 7 आणि 8, इथे 8 येईल का, मग 5 आणि 2 7 आणि 4 11 नाही इथे येत. मग हा प्रश्न कसा सोडवायचा. मग यासाठी आपल्याला वर्गसंख्या पाठ पाहिजे. पहा ना, 1चा वर्ग 1 समोरच दिला आहे. ठीक आहे, 2चा वर्ग 4 इथे दिला आहे, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 तो सुद्धा दिला आहे. पहा, 25 दिला आहे, त्यानंतर 16 दिला आहे. ठीक आहे, 9 घेतला आहेच आपण, 1 घेतला आहे. आता पहा, 6चा वर्ग 36 आहे का, 6चा वर्ग 36 आहे. क्रमावर वर्ग संख्याचा आहे. पहा, 7चा वर्ग 49 आहे का, आहे. ठीक आहे, 8चा वर्ग 64 आहे का, आहे, उजवीकडील कोपऱ्यात दिलेला आहे. मग आता ओळीने काय येणार, 9चा वर्ग
81. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने वर्गसंख्या, घनसंख्या हे सुद्धा या बॉक्समध्ये ठेवले जातात आणि तुम्हाला विचारलं जातं. तुम्ही फक्त काय करता, मग इथे बेरीज वजाबाकी असं काहीतरी करता आणि क्लू लावण्याचा प्रयत्न करता. तर क्लू अशा पद्धतीने लावू नका, जिथं उत्तर निघेल त्या पद्धतीने विचार करा. ठीक आहे. तर थोडासा तुम्हाला 2 वेळा तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तरी उत्तर निघालं नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने विचार करा. एकाच पद्धतीने विचार करत बसला तर हा प्रश्न सुटेल का, तर सुटणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा आता हे कोडे आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे. तर पहा आता 5 इथे 81 आहे का, नाही. 5चा संबंध 81शी किंवा 5 आणि 4 9, इथे 9चा बेरीज आलेली आहे आणि 9चा वर्ग 81. पहा अगोदर 5 अधिक 4 केलेलं आहे 9 आणि या 9चा वर्ग 81 डावीकडे दिलेला आहे 9च्या. ठीक आहे. त्याच पद्धतीने इकडे येतोय का, 3 अधिक 2 बरोबर 5 आणि या 5चा वर्ग 25. त्याच पद्धतीने ते 5 अधिक 3 बरोबर 8 आणि 8चा वर्ग 64. 8चा वर्ग 64. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पहा प्रश्न क्रमांक 8. एक प्रश्नचिन्ह 125, 64, 27, 512, 216, 343 आणि 8. आता मोठमोठे संख्या आहेत. ठीक आहे. आता याच्यासाठी जर तुम्ही घनपाठ केले असतील घन, तर तुम्हाला हा क्लू लगेच लागला पाहिजे. पहा 1चा घन हा किती येतो 1, 2चा घन 8, 3चा घन 27 तो सुद्धा आहे. ठीक आहे. 4चा घन 64, 64 आहे का, आहे. 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512 आणि क्रमवार आता 9चा घन विचारला आहे. 9चा घन 729. 9चा घन किती आहे, 9चा घन बरोबर 729. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पहा 1 आहे का, आहे. क्रमाने 8 आहे, 27 दिलेलंच आहे, 64 आहे, 125 आहे, 216 सुद्धा दिलेलं आहे, 343 सुद्धा दिलेलं आहे, 512 सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे ओळीने काय येणार उत्तर आपलं, तर 729. 729 हीच संख्या या ठिकाणी येणार आहे. आता या पर्यायामध्ये नाही, परंतु या ठिकाणी याचं उत्तर किती येईल 729 हे उत्तर हवं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, परीक्षेमध्ये प्रश्न सोडवत चला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.